हाय सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। आणि झालं असं काही झालं त्याच्यामुळे गडबड झाली, उशीर झाला, सगळं झालं त्याच्यामुळे मला ना सगळ्या काही क्लिप घेता आल्या नाही। तर मी त्याच्यामुळे असाच व्हिडिओ तुमच्यासोबत एडिट करणार आहे। जेवढ्या काही छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे। आणि बघा माझी इतकी सुंदर मेहंदी रंगली आहे ना, पण कलर म्हणावं असं आलेलं नाही, आणखीन येईल। रात्री काढलेली मेहंदी आहे तर लवकरच कलर येईल। दोन्ही हातावर काढून घेतलेली आहे, खूप सुंदर ताईंनी मेहंदी काढली। त्यानंतर मी काल खूप बिझी होते, काल शेतात पण गेले ते तुम्हाला माहिती आहे। प्लस आल्यानंतर तिथून आवरायचं पण होतं, वॅक्स वगैरे करायचं होतं, सगळं झालं आहे। आणि पार्लरला पण रात्री मला खूप असं उशीर झाला होता। काल त्यातली त्यात सोमवार होता। चला आता तुम्ही भोगीची भाजी वगैरे करून घेतली, खाल्ली तिळाच्या भाकरी, तर मी पण घेतल्या, मी पण जेवण केलं दुपारी छान असं। आणि आवरून बाजारात गेले, बाजारातून आपल्याला जे की बोळके असतात ते आणले। आमच्या इकडे 20 रुपयाला भेटतात, तुमच्याकडे कितीला भेटतात ते सांगा। प्लस सगळं उद्याचं जे सामान आहे आणि ते सगळं सामान जमा केलं, भाजीचं केलं तर पण उद्याचं सामान राहिलं होतं आता जमा करायचं। मग त्यामुळं बाजारात गेले, जे काही आठवतं ना ते आणलं। आणि सगळं मी तुम्हाला बाजारात गेलेल्या पण क्लिप दाखवते की कसं घेतलं, काय घेतलं सगळं सामान। आणि खरंच नाराज होऊ नका, व्हिडिओ म्हणजे असं तसंच येतो आहे आजचा, काय करणार ना, वेळच नाही भेटला। आणि खरंच त्यातली त्यात ते लसूण खुरपायचं होतं त्याच्यामुळे, आणि त्यातली त्यात शिवांश पण त्रास देईल आज नाही का, त्याला थोडंसं पोट खराब झाले तर त्यामुळे मला चला तर थोडंसं वेळ काढून, आत्ता पण खाली खूप कामं पडलेली तर जे की भाज्या नीट करणं, हे करणं ते करणं। आणि मी रात्री बिग बॉस बघत बसले त्याच्यामुळे माझी झोप काही पूर्ण नाही झालेली, त्यामुळे झोप पण घेतली थोड्या वेळ, मला आपली झोप नाही तर आपण चिडचिड होते। आणि आता इतकं वातावरण खराब झालं इकडं की असं झोपेतून उठले ना, मला असं बेकार वातावरण बघून ना खरंच अजून लय कंटाळा भरले अंगामध्ये। आणि सकाळीपासून तर आज लयच कंटाळा आलेला आहे, सगळं आवरायचं होतं आज। आवरून वगैरे तर घेतले, आता मला उद्याची तयारी करायची ना, त्याच्यामुळे मग अजून काय म्हणतात फेशियल करायचं तर नवरा म्हणे तुला आधीच ग्लो येतो, कशाला फेशियल करते, असं झाडावर चढत होतं। आणि आपलं मन लगेच काय होतं हे होऊन जातं, कन्फ्यूज होऊन जातं, करू का नको, जाऊ द्या, तिथं बी पैसे जातील, वेळ पण कमी आपल्याकडे आणि ग्लो पण येणार नाही, एका दिवसासाठी काय करायचं असं आपलं मन पण लगेच चेंज होऊन जातं। मला ठीक आहे जाऊ द्या, आता घरी स्क्रब आणि हे करून घ्यावं म्हणलं, जे की नाही का काय असते ते फेस मास्क, ते करून घ्यावं म्हणलं। आणि मग ते आता करणार आहे मी। काल पार्लरमध्ये गेले, फक्त थ्रेडिंग करून आले, म्हणलं जर थ्रेड वगैरे लागलं तर पटकन कवर होईल म्हणून, पण काय तसं काय झालं नाही, खूप छान झालं त्यावेळेस। आणि आता बाकीचं तर आवरून घेणारच आहे मी, माझी खूप सारी तयारी राहिली त्याच्यामुळे लई चिडचिड व्हायली आहे, जे की म्हणजे सगळीच राहिले, स्क्रब राहिले, फेस मास्क राहिले लावायचं, आणि प्लस सगळं सामान आहे का ते सगळं तोडायचं आहे, ढाळ आहे म्हणा, हे म्हणा ते म्हणा, सगळं तोडणार आहे। आणि तिथून पुढे मला साडीचं उद्याची तयारी करून ठेवायची, मला तर साडी घालायला 1 घंटा लागतो आहे, मेकअपला 1 घंटा, मला जवळजवळ 1.5 पावणे 2 घंटे लागते। तर ह्या आवरण्यासाठी मला आधीच तयारी करावं लागणार आहे आज। आणि नशीब उद्या 3च्या पुढे ओसायला, म्हणजे मी कसं तरी आरामशीर सगळं आवरून घेईन। आणि उद्या त्यात सगळे मुलं सुट्टीवर येतात, दोघंही घरी, तर आवडायचं खूप कठीण जाणार आहे। आणि मी असं ब्लॅक रेड कॉम्बिनेशन घातलेली साडी आहे, तर कशी दिसते मला हे नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि माझ्या ज्या आजच्या बाजारातल्या क्लिप आहेत मी तुम्हाला शेअर करणार आहेत, बाजारात गेले कसं केलं, आणि किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये करेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आज काय लाईव्हला जास्त वेळ जमलं नाही आहे ना, थोडंसंच आलेले। आणि चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्याचा ब्लॉग खतरनाक असणार आहे। बाय।